आज आपण कोंबडी वड्यासाठी भाजणीचं पीठ तयार करणार आहोत। इथे आपण तांदूळ 1.5 किलो तांदूळ धुवून सुकवून घेतलेले आहेत। आता याला आपण भाजायचं आहे। थोडेसे मामूली भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही आहेत, लाल करायचे नाही आहेत, थोडेसे गरम करायचे जेणेकरून आपलं पीठ जास्त दिवस टिकेल। 50 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे, पाव किलो मी उडदाची डाळ घेतलेली आहे, बडीशेप 50 ग्रॅम, त्याच्यानंतर मेथी 50 ग्रॅम, त्याच्यानंतर धने 50 ग्रॅम आणि ही दालचिनी आणि लवंग आणि काळी मिरी आहे। हे सगळं मी भाजणीच्या वड्यासाठी घेतलेले आहे। इथे मी पाव किलो गहू घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी पाव किलो ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी आणि गहू हे आपल्याला भाजले, मी इथे तांदूळ भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकणार आहे। हे बघा, तांदूळ भाजलेले आहेत, गहू कच्चेच ठेवायचे आहेत। इथे मी पाव किलो ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी आणि गहू भाजायचे नाही आहे, ते कच्चेच टाकायचे आहेत। आता हे सगळं साहित्य मी भाजून घेणार आहे। हे बघा, आता आपण भाजीची तयारी करू। उडदाची डाळ पुसून घ्यायची आहे, ती आता भाजायची आहे, थोडीशीच भाजायची आहे। पाव किलो उडदाची डाळ आहे। आता ही आपण त्यानंतर इथे 50 ग्रॅम आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे, ती भाजायची आहे, ती सुद्धा जास्त भाजायची नाही। 1.5 किलो त्यानंतर आपल्याला धने टाकायचे आहेत, धने हे आपल्याला भाजून घ्यायचे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धने आपले भाजून झालेले आहेत, खूप छान वास सुटलेला आहे ना। मेथी घालायची 50 ग्रॅम, फक्त 50 ग्रॅम मेथी आपल्याला थोडीशी गरम करायची आहे। इथे आपली मेथी भाजून झालेली आहे, थोडीशी बडीशेप गरम करायची। बडीशेप ही आपल्याला एकदम थोडीशीच गरम करायची, ज्यांना वास बडीशेप आणि धनी आणि मेथी या 3 गोष्टींमुळे वड्यांना खूप सुगंध सुटतो वडे तळताना। भाजून झालेली आहे। आता इथे राहिले गरम मसाले। गरम मसाल्यामध्ये मी तुम्ही जास्त टाकू शकता, मी थोडेच घेतलेत, कारण मग हे वडे आपल्याला श्रीखंडाबरोबर या भाजीसोबत सुद्धा खाता येतात, नुसते सुद्धा चहासोबत खाता येतात। नुसतं स्मेल येण्यासाठी मी हे नुसते गरम करते। मसाले पण भाजून झालेत आपली भाजणी तयार आहे। कोंबडी वड्याची भाजणी आपली रेडी आहे। आता हे चक्कीवर दळायला द्यायचं। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही अशी रेसिपी करून पहा, कोंबडी वडे रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका। बाय। अशाच नवीन रेसिपी मी तुम्हाला घेऊन येत जाईन।